नमस्कार मित्रांनो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टमध्ये मी अनामिका तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागील पॉडकास्टमध्ये आपण राजाची अमूल्य रत्ने त्यांच्यापर्यंत पोहोचतात का आणि ब्रह्मचारी राजाशी कशा प्रकारे खोटं बोलतो ही कथा आपण ऐकली. तर आजच्या एपिसोडमध्ये मित्रांनो, आपण मस्तक कापलेलं जोडपं आणि काश्मीरातील सरोवराची कथा ऐकूया. त्या सिंहासनावर आरूढ होण्यासाठी राजा पुन्हा त्या सिंहासनाजवळ आला. त्यावेळी 7वी पुतळी कुरंग नयना जिवंत होऊन त्याला सामोरी गेली आणि म्हणाली, राजा, तुझ्या अंगात विक्रमादित्यसारखा उदारपणा व साहस असेल तरच तुला या सिंहासनावर आरूढ होता येईल. राजा म्हणाला, मला विक्रमादित्याच्या उदारपणाची आणि साहसाची कथा सांग. यावर कुरंग नयना म्हणाली, ऐक तर. विक्रमादित्याची सर्व प्रजा अत्यंत सुखी होती. त्याच्या राज्यात समाजकंटक दुर्जनांना आश्रय नव्हता. सर्व नागरिक सदाचारी होते. सर्वांना त्याची भीती वाटे आणि यशाबद्दल प्रीती वाटे. त्यांच्या मनात परोपकाराची वासना होती व ते सत्याचीच आराधना करीत. लोभाचा द्वेष करीत व परनिंदा करण्याकडे त्यांचा कल नव्हता. जीवदयेची वृत्ती आणि ईश्वराची भक्ती, आपले वचन पाळणे आणि उदार वर्तन ठेवणे इत्यादी गुण प्रजेच्या अंगी बांधलेले होते. अशा या सुखी राज्यात अवंती नगरीत धनद नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. जे जे काही मौल्यवान असे मानतात ते सर्व त्याच्या संग्रहात होते. सर्व संपत्तीचे जणू आश्रयस्थान असलेला असा तो व्यापारी मोठ्या सुखाने आपला काळ घालवित होता. त्यावेळी त्याला या सर्व उपभोगाच्या वस्तू ह्या अनित्य आहेत, शाश्वत नाहीत हे समजले. त्यामुळे त्याच्या मनात फारच चलबिचल होऊ लागली. तो मनात विचार करू लागला, प्रियतमेच्या सहवासाचे सुख हे जणू काय मृगजळात दिसणाऱ्या खोट्या दृश्यासारखे काल्पनिक आहे. यौवन हे मेघांच्या बदलत्या आकारासारखे अत्यंत थोडा वेळ टिकणारे आहे. हा संसार असार आहे, म्हणून प्रत्येक माणसाने धर्माचा आधार घेतला पाहिजे. म्हणतातच की जो मनुष्य धर्माचे रक्षण करतो त्याचेच धर्म रक्षण करत असतो. धर्माचे जर उल्लंघन केले तर तो धर्म सर्व प्राणीमात्रांचा नाश करून टाकतो. योगी लोक त्याचे नेहमी ध्यान करीत असतात. ते पद धर्माचरण केल्याने या पृथ्वी लोकावरही प्राप्त करून घेणे शक्य असते. धर्म हाच प्रत्येक मनुष्याचा मित्र आहे आणि जो धार्मिक आहे तो सुखी होतो आणि त्यालाच विद्वान म्हणावे. म्हणून धनवानांनी आपल्या साठवलेल्या संपत्तीचे योग्य माणसाला दान करावे आणि अशा प्रकारे पुण्य मिळवावे. दानामुळे साठवलेली संपत्ती सफल होते व वाढते सुद्धा. म्हणतातच की योग्य मनुष्य पाहून जर संपत्तीचे दान केले तर त्या संपत्तीचे मूल्य वाढतेच. असे पहा की पावसात पावसाचा थेंब मोत्याच्या शिंपलीत पडला तर त्यापासून अत्यंत किंमतवान असा मोती तयार होतो. वडाच्या झाडाचे सूक्ष्म बी जर योग्य अशा क्षेत्रात पडले तर त्यापासून त्याचा प्रचंड वृक्ष तयार होतो. म्हणून सत्पात्री दानाचे महात्म्य फार मोठे आहे. अशा या सत्य तत्वांचे खूप काळपर्यंत मनन चिंतन करून त्या व्यापाराने शास्त्रात पारंगत झालेल्या ब्राह्मणांना बोलावले आणि हेमाद्रीने दानखंडात ज्या दानाचे वर्णन केले आहे त्या दानांचे महात्म्य त्यांच्याकडून ऐकून घेतले. त्या ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे त्याने अनेक दाने दिली. त्या दानात गोदान, जमिनीचे दान, कन्यादान, विद्यादान, अन्नदान, पाण्याचे दान वगैरेचा समावेश होता. अशी अनेक दाने केल्यामुळे त्या व्यापाराचे मन शुद्ध झाले आणि त्याच्या मनात नंतर विचार आला की मी ही दाने दिली खरी, परंतु त्याचे पूर्ण फल मला तीर्थयात्रा केल्याशिवाय मिळणार नाही. म्हणून त्याने नंतर द्वारकेला जाण्याचा निश्चय केला. धनद व्यापारी समुद्र किनाऱ्याजवळच्या एका बंदरात येऊन पोहोचला. तेथे त्याने एका नावाड्याला पुष्कळ पैसे देऊन आपल्या जलप्रवासाची सोय केली. त्याने आपल्याबरोबर अनाथ घेतले व भिक्षुक व योगीजनही घेतले आणि त्यांच्याबरोबर त्याने यात्रेची सुरुवात केली. त्या सर्वांच्या बरोबर आयुष्याबाबत व धर्माबाबत चर्चा करता करता त्याचा प्रवास सुखाने होऊ लागला. समुद्रात प्रवास करीत असताना नंतर एक द्वीप लागले. त्या द्वीपावर एक टेकडी होती व त्या टेकडीवर एक सुंदर व खूप उंच असे मंदिर होते. आपली नाव किनाऱ्याला लावून व्यापारी त्या बेटावर उतरला आणि त्या मंदिरात जाऊन त्याने तिथे असलेल्या
भुवनेश्वरीची षोडशोपचारे व एकाग्र मनाने पूजा अर्चा केली. पूजेनंतर तो ज्यावेळी मंदिरातील मूर्तीला प्रदक्षिणा घालू लागला, त्यावेळी मूर्तीच्या डाव्या बाजूला मस्तक तुटलेल्या स्त्री पुरुषांचे एक जोडपे त्याला दिसले. ती मस्तक विरहित धडे पाहून तो व्यापारी आश्चर्यचकित झाला आणि इकडे तिकडे पाहू लागला. जवळच्याच भिंतीवर एक लेख कोरलेला आहे असे त्याला दिसले. तो लेख त्याने वाचला. तो असा होता: जर कोणी खूपच धैर्य असलेला परोपकारी पुरुष आपला स्वतःचा गळा कापून त्याच्या कंठातील रक्ताने या भुवनेश्वरीचे पूजन अर्चन करील, तर हे जोडपे जिवंत होईल. हे भिंतीवर लिहिलेले वचन वाचून त्या व्यापाराचा जीवाचा थरकाप झाला. तो तसाच त्वरित आपल्या जहाजाकडे परतला आणि द्वारकेत रवाना झाला. द्वारकेत पोहोचल्यावर त्याने कृष्णाचे दर्शन घेतले. कृष्णाची त्याने षोडशोपचारे पूजा केली आणि बरोबर आणलेल्या अनेक वस्तू त्याला अर्पण केल्या. द्वारकेस 3 दिवस मुक्काम करून तो अवंतीस परत आला. दुसऱ्या दिवशी तो राजाच्या दर्शनासाठी गेला. राजाला नजराणा द्यावा म्हणून त्याने काही अमोल वस्तू बरोबर आणल्या होत्या. कारण म्हणतातच की राजा, दैवत आणि गुरु यांच्या भेटीला रिकाम्या हाताने जाऊ नये. त्यांना वस्तू व कुठलेही फळ अर्पण करावे आणि त्यांच्याकडून पुन्हा फळाची अपेक्षा करावी. द्वारकेहून आणलेला कृष्णाचा प्रसाद व्यापाराने राजाला दिला आणि आपल्या सर्व प्रवासाचा वृत्तांत त्याला कथन केला. राजाने विचारले, अरे मित्रा, या प्रवासात तू काही अपूर्व पाहिलेस का? त्यावेळी व्यापाराने त्याला त्या द्वीपावरील भुवनेश्वरीच्या मंदिरातील मस्तक विरहित धडांची आणि त्या जवळच्या भिंतीवर लिहिलेल्या लेखाची हकीकत सांगितली. ही सर्व हकीकत ऐकून राजा आश्चर्यचकित झाला. कुठे काही अपूर्व व अद्भुत असेल तर ते समक्ष जाऊन पाहायचे असा त्या राजाचा परिपाठ होता. विक्रमाने लगेचच प्रवासाची तयारी केली आणि त्या धनद व्यापाराला बरोबर घेऊन तो भुवनेश्वरीच्या मंदिराकडे निघाला. तेथे जाऊन पोहोचताच वाण्याने वर्णन केले दृश्य त्याने पाहिले. ते पाहून त्याच्या मनात विचार आला, दुसऱ्यावर उपकार करण्याचे सामर्थ्य ज्या माणसाच्या अंगी आहे, त्याने जर परोपकार केला नाही तर अशा प्रकारच्या संकुचित वृत्तीमुळे त्याचा आत्मा नष्ट व्हायचा संभव असतो. असा विचार मनात येताच विक्रमाने भुवनेश्वरीला वंदन केले आणि आत्मार्पणाचा निश्चय करून तलवार आपल्या मानेवर ठेवली. आता तो स्वतःचा शिरच्छेद करणार, तोच भुवनेश्वरी साक्षात प्रकट होऊन तिने ते खड्ग आणि तलवार त्याच्या हातातून हिसकावून घेतली. विक्रमाने आजूबाजूला पाहिले तेव्हा त्या मस्तक विरहित धडांना मस्तके फुटलेली होती आणि जीवही प्राप्त झालेला होता. देवी राजाला म्हणाली, राजा, मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे, तेव्हा वर मागून घे. यावर विक्रमादित्य म्हणाला, देवी, तू माझ्यावर जर प्रसन्न झाली असलीस तर या जिवंत झालेल्या जोडप्याला राज्य दे, इतकेच माझे मागणे आहे. देवी म्हणाली, तसेच होईल. नंतर ह्या नूतन राजाराणीचा निरोप घेऊन विक्रमादित्य धनद व्यापारासह अवंती नगरीस परत गेला. इतकी कथा सांगून कुरंग नयना म्हणाली, हे राजा, तुझ्या अंगी अशा प्रकारचे साहस असेल तरच तुला या सिंहासनावर आरूढ होण्याचा अधिकार प्राप्त होऊ शकेल, नाहीतर तसा अधिकार मिळणार नाही. तिचे वचन ऐकून राजा एकाएकी गप्प बसला आणि थोड्याच वेळाने तेथून आपल्या प्रासादाकडे निघून गेला. सिंहासनावर आरोहण करण्याच्या तयारीने भोजराजा पुन्हा त्या सिंहासनाजवळ आला. त्यावेळी 8वी पुतळी जयवंती जिवंत होऊन त्याला समोर जाऊन म्हणाली, हे राजा, तुझ्या अंगी विक्रमादित्यासारखे औदार्य असेल तरच या सिंहासनावर तुला आरूढ होता येईल. त्यावर भोजराजा म्हणाला, मला त्या औदार्याची कथा सांग. त्यावेळी जयवंती कथा सांगू लागली. या पृथ्वी तलावर कोठे काही अपूर्व व आश्चर्यजनक पाहिले तर राजदूतांनी त्याची सर्व माहिती मिळवावी व ती आपल्याला निवेदन करावी, अशी पद्धत विक्रमाने आपल्या राज्यात घालून दिली होती. सांगितलेच आहे की आजूबाजूला काय चालले आहे ते गायींना वास घेऊन समजले, ब्राह्मणांना वेदांच्या अध्ययनाने समजते आणि राजाला त्यांच्या दूतांच्या मार्फत मिळालेल्या समाचारावरून ते समजले. इतर लोकांना मात्र जी वस्तुस्थिती प्रत्यक्ष डोळ्यांना दिसते तेवढीच समजते. तेव्हा हे राजा, प्रजेची पुढची परिस्थिती कशी आहे हे समजावून घेणे आणि आपल्या प्रजेचे विचार विकार समजावून घेणे हे राजाचे कर्तव्यच आहे. सांगितलेच आहे की राजाने सज्जनांचे पूजन करावे आणि दुर्जनाला शिक्षा करावी.
त्याने आपला कोश न्यायमार्गानेच वाढवला पाहिजे. राजाने प्रजेचे रक्षण केले पाहिजे आणि न्यायदानाच्या बाबतीत भेदभाव व पक्षपात करता कामा नये. हेच मुख्य 5 यज्ञ राजाने केले पाहिजेत. प्रजेवर अन्याय करणाऱ्या व जुलूम करणाऱ्या राजाच्या धर्माचरणाचा काय उपयोग? प्रजेपैकी एकाही मनुष्याच्या डोळ्यातून अश्रुबिंदू ओघळता कामा नयेत, हेच सुराजाचे ध्येय व राज्यकर्त्याचे कर्तव्य आहे. विक्रमादित्य राजा राज्य करीत असता काश्मीरातून परत आलेल्या त्याच्या एका दूताने त्याला तेथील एक विलक्षण वृत्तांत सांगितला. तो राजाला म्हणाला, महाराज, काश्मीरामध्ये एक श्रीमंत वाणी आहे. लोकांच्या उपयोगाकरता एक सरोवर निर्माण करण्याच्या इच्छेने त्याने एक प्रचंड धरण बांधले आहे. या धरणाची लांबी सुमारे 5 कोसांची आहे. या नियोजित तलावानजीक त्याने जलशयन करणाऱ्या श्री विष्णूंचे उंच व प्रचंड आणि फारच सुंदर मंदिर बांधले आहे. त्या वाण्याने एवढे मोठे धरण बांधले, एवढे विस्तीर्ण सरोवर खोदले, परंतु दुर्दैवाने ते सरोवर कोरडे पडले आहे. त्या सरोवरात एक थेंबरही पाणी राहत नाही. सरोवरात पाणी यावे म्हणून त्या वाण्याने ब्राह्मणाच्या वतीने वरुणाची पूजा केली. 4 प्रकारचे हवन, अभिषेक वगैरे सर्व धर्मकृत्ये केली, पण कशाचाच उपयोग झाला नाही. म्हणून तो अत्यंत दुःखी झाला व अशा निराश अवस्थेमध्ये त्या पाणी नसलेल्या सरोवराच्या काठावर तो बसला होता. त्यावेळी एकाएकी आकाशवाणी झाली, हे वैश्यपुत्रा, धीर सोडू नकोस. जर कोणी 32 लक्षणे असलेल्या पुरुषाने या पाणी नसलेल्या सरोवरात आपले रक्त शिंपडले तर येथे अपरंपार पाणी येईल, त्याशिवाय येणार नाही. ही आकाशवाणी ऐकताच त्या वाण्याने सरोवरा शेजारी एक अन्नछत्र उघडले. त्या अन्नछत्राजवळ त्याने सोन्याचे 7 पुतळे उभे करून ठेवले. आसपासच्या प्रदेशात राहणारे व लांबवरून येणारे यात्रेकरू वगैरे लोक त्या अन्नछत्रात भोजन करू लागले. छत्रावरचा मुख्य अधिकारी त्यांना पुन्हा पुन्हा जाहीर करीत असे की कोणी 32 लक्षणी पुरुष या सरोवरात आपले रक्त शिंपडील तर त्याला हे सर्व सुवर्ण पुरुष बक्षीस देण्यात येतील. असे हे वाण्याचे निवेदन कोरलेला एक दगडाचा स्तंभही तेथे उभारला आहे व त्या स्तंभावर तसा लेखही कोरलेला आहे. अन्नछत्रात भोजन करणारे लोक ही घोषणा ऐकतात आणि त्या दगडाच्या स्तंभावरील लेखही वाचतात, परंतु त्यापैकी कोणीही अद्यापपर्यंत आत्मसमर्पण करायला तयार झाला नाही. आपल्या दूताच्या तोंडून असा समाचार ऐकताच विक्रमाने आपली राज्यव्यवस्था मंत्र्याच्या स्वाधीन केली आणि त्या दूतासह तो काश्मीरात येऊन पोहोचला. ते विस्तीर्ण सरोवर, त्याच्या काठावर असलेले ते प्रचंड मंदिर, सरोवराच्या काठावरील अन्नछत्र, निवेदन, खोदलेला दगडाचा स्तंभ व त्याच्या जवळच उभे केलेले 7 सोन्याचे पुरुष, हे सर्व दृश्य पाहून विक्रमादित्य अत्यंत प्रसन्न झाला. पण सरोवरात थेंबरही पाणी नाही हे पाहून त्याला फार दुःख झाले. त्याने विचार केला, माझ्या शरीरावर 32 सुलक्षणे आहेत अशी माझी स्तुती मी अनेक वेळा ऐकली आहे. हे जर खरे असेल तर माझे रक्त या सरोवराच्या कोरड्या तळावर पडताच तो पाण्याने भरून जाईल असे खात्रीने वाटते. त्यामुळे या प्रदेशातील लोक समृद्ध होतील व सुखी होतील. मी 100 वर्षे जगलो तरी शेवटी मला मृत्यू येणारच. हा देहाचा पिंजरा आज नाही तर उद्या मोडणारच आहे. परोपकार करण्यासाठी ज्याला आपला स्वतःचा देह अर्पण करता येतो त्यालाच खरा महात्मा म्हणावे. असा विचार करून त्याने त्या मंदिरात जाऊन ईश्वराचे दर्शन घेतले आणि नंतर सरोवराच्या तळावर उभा राहून तो म्हणाला, हे जलदेवतांनो, तुम्हाला 32 लक्षणी पुरुषाचे रक्त हवे आहे ना? हे घ्या, मी माझे रक्त तुम्हाला अर्पण करीत आहे. हे कोरडे सरोवर आता तुम्ही जलाने भरून टाका. असे बोलून विक्रमाने आपली तलवार उपसली आणि त्या तलवारीचा वार आपल्या मानेवर करणार तोच जलदेवता तेथे प्रकट झाली आणि तिनं तो वार वरच्यावर झेलला. ती म्हणाली, हे पराक्रमी वीरा, मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे, तेव्हा वर मागून घे. विक्रम म्हणाला, जलदेवते, तू खरोखरच प्रसन्न झाली असलीस तर हे कोरडे पडलेले सरोवर जलाने भरून टाक. तेव्हा ती देवता म्हणाली, तसेच होईल राजा, तुझा उदारपणा अद्वितीय आहे. तू येथून काठाकडे पळत जा. तू जेथे उभा राहून मागे वळून पाहशील तेथपर्यंत हा तलाव पाण्याने पूर्ण भरेल. विक्रमाने चपळपणा केला आणि तो काठाकडे धावू लागला. धरणावर जाऊन तो थांबला आणि त्याने मागे पाहिले.
त्यावेळी निळाशार पाण्याने सरोवर काठोकाठ भरलेले आहे असे त्याला दिसले. हे दृश्य पाहिल्यावर तो प्रसन्न झाला आणि तशा प्रसन्न मनाने उज्जैनीकडे परत आला. ही कथा सांगून जयवंती भोजराजाला म्हणाली, राजा, तुझ्या अंगी असा उदारपणा आणि साहस आहे काय? तिचा हा प्रश्न ऐकून भोजराजा खिन्न झाला आणि आपल्या प्रासादाकडे निघून गेला. चला तर मंडळी, आज इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन एपिसोड बरोबर. तुम्हाला आमचा हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा. ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.